तर वय आजचं मॅटर कसं आहे की आज होता आपला 3 घंट्याचा फिजिक्सचा पेपर आणि 3 घंट्याचा फिजिक्सचा पेपर आपण 1 घंट्यामध्ये सोडून कॉलेजमधून झालोत फरार. तर कॉलेजमध्ये सगळे पोरं सोडवलेत पेपर आणि इथं आपण खालोत वडापाव आणि वडापाव तर एकदम कडकच होता. कसा गेला तुला पेपर कसा गेला? कायचा होता पेपर आज? तर आज केमिस्ट्रीचा होता ना वाटतं. तर आपल्या वर्गाचे टॉपर लेकर यांना विचारत किती मार्कात लिहिला पेपर, कितीच लिहिला रे? 20 मार्कात सोडून 20 मार्कात सोडून दिला का? 70 पैकी 10 मार्काचा पेपर लिहिलाय मी फक्त. पेपर काय होता? मला काय माहित नाही, आम्ही पेपर द्यायला आलो. काय पेपर काय होता आज? पेपर होता. पेपर नव्हता आज. आता आपण आपली रॉकेट आणि आपली सवारी निघली आता डायरेक्ट ITI कॉलेजमध्ये. आपण डायरेक्ट घुसलो ITI कॉलेजमध्ये. तर बघूत आता आपल्याला इथून मध्ये एंट्री भेटते का नाही. इथं 2 गार्ड आहेत. तर आता आपण कॉलेजमध्ये कशी तरी घेतली एंट्री आणि आता इथं सगळे पोरं इकडे तिकडे हिंडायले. त्यांचा ब्रेक झालाय वाटतं. तुला कोणी येऊ दिलं रे मध्ये? काय आला तू ITI कॉलेजला? काय काम आहे तू इकडं? तर DSM कॉलेजमध्ये हिंडून आपल्याला झालं तर बोर, म्हणून आता आपण हिंडू ITI कॉलेजमध्ये. आणि इथं कॉलेजमध्ये आपल्याला नुसत्या मशीनी दिसायला, असं वाटायला हे कॉलेज नाही मशीनचा कारखाना आहे. इतक्या सगळ्या मशीनी बघून तर आपलं डोकंच फिरलं. आणि कॉलेजमध्ये आणखीन थोडं मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला हे काय दिसलं, लोखंडाचे जाळेच जाळे. प्ले ग्राउंड तर लयच मस्त आहे. सगळीकडे फक्त मशीनीची मशीन दिसायला. आणि बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला हे काय दिसलं, कॉलेजमध्ये तर प्राचीन कलाकृती केलेली आहे आणि ही काय आपल्याला काय ढेकळं कळाली नाही. बघा इथं कॉलेजला आग लागल्यावर कॉलेजमध्ये पाणी फेकायचं इथं. अजून येते का रे तुला पाणी फेकता? हो किती फेकतो पाणी. चला आता कॉलेजमध्ये आपल्याला झाले बोर. आता आपण निघून जायलो होतो बाहेर. गार्डच्या मागून आपण घुसलो होतो कॉलेजमध्ये. आपण 10:30 पासून मोक्का हिंडलो होतो. आता 12:30 वाजले. तर कसं वाटलं तुला ITI कॉलेज? छान. त्यापेक्षा आपलं DSM कॉलेज बर.